असं हनुमानाचं मंदिर आहे, हनुमानजी मंदिर. आणि इतकं निसर्गरम्य ठिकाणी इतकं छान बांधलेलं हे मंदिर. मला पाहूनच इतकं आवडलं. अनुष्काच्या त्या कॅम्पच्या समोरच होतं, स्पेस ओडिसीच्या समोरच आहे हे. खूप छान आहे, नगरच्या जवळ. मस्त आहे, त्या पायऱ्या आणि ते सगळंच फारच इंटरेस्टिंग आहे. जय हो बजरंग बली की. इंटरेस्टिंग आहे ना, मस्त मोकळा वारा आहे. आणि बजरंगबलीचे भक्त. सुंदर मूर्ती आहे आणि मागे राम सीता पंचायताने. छान आहे, आवडलं मला. मी आत्ता आहे हनुमान मंदिराच्या इथे आणि मस्त छान वारा सुटलेला आहे. आणि समोर ते गोल जे घुमटासारखं दिसतं आहे ती स्पेस ओडिसी आहे. आणि वरती ही ऑब्झर्वेटरी आहे. इथे टेलिस्कोप आहे जे छोटंसं गोल घुमटासारखं दिसतंय इथे. आणि या स्पेस ओडिसीमध्ये प्लॅनेटोरियम आहे, तारांगण आहे. त्याच्या मागे छानसा तलाव आहे. या स्पेस ओडिसीच्या इथे गर्ल्स बॉईज हॉस्टेल आहे. इथे कॅम्प घेतला जातो ज्या मुलांना ॲस्ट्रोफिजिक्समध्ये ॲस्ट्रॉनॉमीमध्ये इंटरेस्ट असतो त्यांच्यासाठी. त्यांना ग्रह तारे ह्याच्याबद्दल माहिती व्हावी म्हणून हा कॅम्प आत्ता अनुष्काने केला. आणि ही जी ऑब्झर्वेटरी आहे तर इथे स्टार गेझिंगसाठी टेकडीवरती बसवलेली जी ऑब्झर्वेटरी पांढरी छोटीशी दिसते तर इथे मुलांना नेलं जातं. आणि रात्रीच्या वेळेला निरभ्र आकाश जेव्हा असतं तेव्हा स्टार गेझिंग म्हणजे तारे वगैरे हे मुलांना दाखवले जातात, ग्रह तारे. तिथे टेलिस्कोप बसवलेला आहे त्या पांढऱ्या घुमटामध्ये छोट्याशा. असं छान वारा सुटलेला आहे आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. खूपच छान आहे. टेकड्या आहेत आजूबाजूला, मोकळा वारा आहे, हवा आहे, फ्रेश अशी हवा आहे. छानच आहे. आणि हा नगर रस्ता आहे, हायवे. आणि हे हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिराच्या समोरच आहे सगळं. फ्रेंड्स, आत्ता आपण आहोत गोदावरी आणि प्रवरा या नदीच्या संगमावरती. बघा नदीचं पाणी कसं मस्त झुळझुळ होत आहे. प्रवरा संगम असा हा भाग आहे. मागे तुम्हाला दिसतंय मंदिर आहे, पहा मंदिर आहे. इकडून एक नदी येते, इकडून एक नदी येते. आणि आता मधोमध संगम दिसतोय मस्त प्रवाह दिसतात. ते मंदिर किती छान दिसतंय, घोड्या दिसत आहेत. प्रवरा संगम असा हा भाग आहे, खूपच छान. आणि हे गोदावरीचं बॅक वॉटर आहे. गोदावरीचं बॅक वॉटर आहे म्हणजे सॉरी, जायकवाडीचं बॅक वॉटर. मावळतीला जाणारा सूर्य आहे. चला.
मच्छली आहेत पाण्यामध्ये. पाण्यामधलं मंदिर आहे पहा हे. प्रवरा नदी आहे ही. प्रवरा संगम हा भाग आहे आणि त्या पाण्यामधलं हे मंदिर आहे. नदीचा संगम झालेला आहे इथे आणि हे भोलेनाथाचं मंदिर आहे, म्हणजे शंकराचं मंदिर आहे. पाण्यामध्ये मंदिर ही गोष्टच किती छान आहे. फ्रेंड्स, असं पाण्यात यावं लागतं ह्या मंदिरात. ओम नमः शिवाय. महादेवाचं मंदिर आहे संगमावर. मोठा नंदी आहे बा. नमः शिवाय. छान. ओम नमः शिवाय. किती सुंदर आहे. कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. समईच्या मंद प्रकाशामध्ये, समईच्या मंद प्रकाशात देवाची मूर्ती किती छान दिसते. देवीची नॅचरल लाईट आहे सगळं. अशी यातनं पिंड बघतात खरं आहे ना, पण ती दिसत नाहीये. याचे शिंग खाली आहेत या मंदिरचे, त्यामुळे ती दिसत नाही. मंदिर खूपच सुंदर आहे ना, एकदम असं गूढ असं असणार. प्रवरा संगमला घटेश्वर मंदिर, हे घटेश्वर मंदिर आहे. फारच सुंदर आहे. शांत प्रसन्न असं मंदिर आहे. आपल्याला दर्शन झालं. जय भोलेनाथ की. नगरला येतात तेव्हा नगरला आलात आणि इथून भेळ घेऊन गेला नाही असं होणार नाही. इथली भेळ फार प्रसिद्ध असते. चिंचेची ओली भेळ ही इथे खाण्यासाठी असते, पण तुम्हाला जेव्हा पॅकेज घ्यायचं असतं तर तेव्हा ही असे भेळेचं पॅकेट, शेव, गोडी शेव आणि गुळाचा क्रीम रोल, हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. असं मिळणारे स्टॉल्स आहेत. ह्या भेळेच्या पॅकेटमध्ये शेव असते, चिवडा असतो, बुंदी असते आणि त्याच्याबरोबर ते एक मुरमुऱ्याचा पॅक देतात. हो ना दादा, मुरमुऱ्याचा एक छोटा पॅक देतात. दाखवा बरं तो पुढं. हो ना, हां, याच्याबरोबर म्हणजे ही सगळी मिळून अशी भेळ बनते. अरे वा, छान छान. दादा तुमचं नाव? निसर्ग हॉटेल मोकाटे. अच्छा, निसर्ग हॉटेल इथे आहोत आम्ही आणि इथे ही भेळ ह्या भागातली खूप प्रसिद्ध आहे. भेळेचे वेगवेगळे दुकान आहेत आणि ह्याच्यावर रेवड्या पण असतात, गुळाच्या रेवड्या. आता आम्ही बरेच पॅकेट्स घेतलेत आणि हे फार प्रसिद्ध आहे. स्पेशल मिसळ पाव. पांढरीचा पूल इथलं भेळ खूप प्रसिद्ध आहे. हा इथला स्पॉट महत्त्वाचा आहे.